आम्ही रात्रीतून पलटले, आम्हाला अंधारात ठेवलं, आम्हाला त्यांनी लॉलीपॉप खाऊ घातलं फक्त। आज संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला। नेत्यांच्या गाड्या अडवल्या, काळं फासलं, अंगावर डिझेल ओतून घेतलं, तसेच आमदार खासदारांना शिव्या घातल्या। तर त्याचं झालं असं की संभाजीनगरात भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना नगरसेवकांची तिकीट भेटली नाही। त्यामुळे हे सर्वच कार्यकर्ते आज भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आले होते। कार्यकर्त्यांनी अक्षरशः तुफान राडा घातला। खासदार भागवत कराड आणि आमदार मंत्री अतुल सावे यांच्या गाड्या अडवल्या। त्यांना जाब विचारला। भागवत कराड, अतुल सावे यांनी जातीवाद केला, आपल्याच लोकांना तिकीटे वाटली असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला व त्यांनी कार्यालयात तुफान राडा घातला। भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी, कोणा एका बापाची पार्टी नाही। सगळ्यात मोठा कार्यकर्ता, सगळ्यात जास्त काम करणारा माणूस म्हणजे प्रशांत भदाने पाटील, आणि त्याला आज डावलण्यात आलेलं आहे। त्या माणसाला डावलण्यात आलेलं आहे, हे चुकीचं झालेलं आहे। अन्याय झालेला आहे भदाने पाटलांवर। निवडून येणार भदाने पाटीलच येणार। पाहिला या माणसानं, परिवारने पाहिला, इतका पैसा खर्च केला। या कुत्रे आमच्या घरी येत होते, आम्ही याच्यावर लाखो रुपये खर्च करत होतो की आम्हाला तिकीट देतील, आणि हे कुत्रे यार आम्ही रात्रीतून पलटले, आम्हाला अंधारात ठेवलं। 4 पर्यंत तुम्हाला तिकीट भेटणार आहे म्हणे, आम्हाला त्यांनी लॉलीपॉप खाऊ घातलं फक्त, आणि त्यांनी या कुत्र्यांनी 5-10 मिनिटात, अर्ध्या घंट्यात आमचं तिकीट कापलं। 20 वर्षापासून तो माणूस कार्य करतोय। भाजप हा असा पक्ष आहे की जो न्याय करतोय, म्हणून आम्ही 20 वर्ष झालं काम करतोय, आणि त्यांनी आमच्यावर अन्याय केलाय। आमच्या घराघरात पोहोचलेला माणूस, त्यांनी त्याला तिकीट दिलं नाही, त्याला कोणी ओळखत नाही, तो रोजच कर 10 वर्षापासून हे आहे, पण एक काम केलेलं नाहीये त्यांनी, आमच्यासाठी एक काम केलेलं नाहीये। जो माणूस आमच्या कामात आहे त्याचं खर्चीकरण केलेलं आहे। 20 वर्षापासून त्याला दुबाडलं जनतेनी, सरकारनी। आणि आपण पाहिलं तर पाणी टाकून त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला। आता बोलला तर याद राख। आता नको काय झालं, झालं सर, काय झालं, संताप असतो अनावर एवढं सांगा ना। अरे आता मी बघा, नाही अजिबात बोलायचं नाही। तुम्ही मी सांगितलं, कार्यकर्ता आहे, त्याचा संताप अनावर होणे साहजिक असतो। पक्ष एकाच वेळेस सगळ्याला संधी देऊ शकत नाही, आणि निश्चितपणे तुमच्या शब्दावर जगलो ना, खूप कष्ट केला ना। आपण पाहू शकतोय छत्रपती संभाजीनगरातलं हे नाराजी नाट्य खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा म्हणावा लागेल, कारण गेल्या अनेक वेळापासून
आक्रोश किती मोठ्या प्रमाणात आहे आपण पाहू शकतोय. संजय केनेकर सध्या इथे दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा ते आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात. मात्र तरी देखील नाराज कार्यकर्त्यांचं समाधान होत नाहीये असं देखील चित्र दिसतंय.